आता इथं जी कारवाई करण्यात आलेली आहे, आता ही लोक बरोबर आहेत, त्यांच्याकडनं जी माहिती मिळालेली आहे, तर त्यांनी इलिगल कन्स्ट्रक्शनवर म्हणतात आम्ही कारवाई करतोय असं ते म्हणतायत. पण कुठलीही कारवाई करताना महानगरपालिकेच्या वॉर्ड ऑफिसरला पहिली नोटीस द्यायला लागते, त्याच्यामध्ये सुनावणी करायला लागते. पण ही जेव्हा अनधिकृत घरं जेव्हा बांधली गेली होती, तिथं आज 1000च्या वर घरं आहेत. 1000च्या वर घरं म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये आज कोटी रुपयाची उलाढाल झालेली आहे. आज महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत, आज त्यांची चौकशी का करत नाहीयेत? त्यांच्यावर कारवाई का करत नाही आयुक्तांना माझी विनंती आहे की ह्या करोडो रुपयाचा जो भ्रष्टाचार आहे, या भ्रष्टाचाराच्या मागे आपण अधिकाऱ्यांना लपवू नका. आणि हे जे जर तुम्ही इलिगल म्हणताय, तर आज ही लोक जी आहेत हे बेघर झालेली आहेत. आज डोंबिवलीमधली जर परिस्थिती बघितली, जर 65 ज्या बिल्डिंग अनधिकृत, हायकोर्टाने जर कारवाई सांगितली करायला, त्याच्यावर कारवाई करत नाहीये. आणि इथं हे कोणाच्या प्रेशरवर कारवाई करतायत? तर हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. तर ह्या पैसे जे घेतलेले, जे करोडो रुपये वाटण्यात आणलेले, त्याच्यामध्ये अधिकारी आणि सरकारचा हस्तक्षेप आहे का? त्यांच्याकडे पाकिटं पोचली आहेत का? हा एक मोठा विषय आहे. ही जी कारवाई चालू आहे, हे आम्हाला असं वाटतंय की स्पष्ट कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासन आणि जे भूमाफिया आहेत, जे स्थानिक जागा मालक आहेत, त्यांनी एक षडयंत्र रचलेलं आहे. काय 2-4 वर्षात चाळ्या बांधल्या जातात, त्याच्यानंतर परत त्या चाळ्यांचे निष्कासन केले जाते आणि त्याच्यानंतर ती जागा परत त्याच जागा मालकाची होते, मग परत तो दुसऱ्याला विकतो. आणि हे सर्वांमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासन एकदम बरोबर त्यांचं एक संगनमताने कार्य चालू आहे. ज्या अधिकाऱ्यांच्या काळात ते तिकडे बांधकाम झालेले आहे, सर्वप्रथम त्या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध कारवाई झाली पाहिजे, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे व ज्या लोकांचं निष्कासन करण्यात आलेलं आहे त्या लोकांच्या पुनर्वसनाची तरतूद करण्यात यावी. कारण या लोकांना एवढे जर यांच्याकडे एवढी ऐपत असती, सर्व काही असतं, तर या लोकांनी इमारतीत घरं घेतली असती. आणि गोरगरिबांना अन्न वस्त्र निवारा देणे हे सरकारचं त्यांचा संवैधानिक अधिकार आहे. आर्टिकल 21 मध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे.